अध्यात्माचा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे माझ्याकडनं. ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये याचं नाव आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारी आज 4 जानेवारी आहे. मी माफी मागते की मी उशिरा हे माझ्या डोक्यामध्ये आलेलं आहे. उशिरा मी 1 जानेवारी पासून स्टार्ट करायला पाहिजे होतं. इथे प्रत्येक दिवसाचं एक पान असतं. ते वाचल्यानंतर आपल्याला एक समजतं की कशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनात कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे की मी रोज एक नवीन पान तुमच्यापर्यंत पोचविल की त्याच्यामध्ये काय आहे माहिती आणि काय काय सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याचा अभ्यास कसा करताय आणि तुमच्या जीवनात कसं उतरवताय. तर याचा मी नक्की प्रयत्न करेन. हे अध्यात्माचा एक छोटासा माझ्याकडनं प्रयत्न राहील की तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवायला. तर आपण सुरुवात करूया. मी उशीर केलेला आहे खूप. आज आहे 4 जानेवारी. तर मी 4 जानेवारीचं वाचते आहे. नाम कसे घ्यावे. नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करते. पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ हे असे विचारणार नाही. तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल. पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतूनच वर येतो. तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छवास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे. समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो. तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल. म्हणजे श्वासोच्छवास सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते. श्वासोच्छवास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्व देऊ नये. समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल. म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही. हेच तर नामाचे महात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय. पण देहबुद्धी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो. असे न करावे. इतर उपाधी सुख दुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंद देईल. शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे. ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जगदंबोद्योस्तु. काहींना समजलं नसेल की हे काय वाचतीये ही, हा काय प्रकार आहे, कळत नाहीये, शब्दांचे अर्थ समजत नाहीये. काही इतके अवघड मराठी शब्द आहेत की डोक्यावर न चालले. ही काय वाचतीये एकतर आणि हिने काय सांगितलंय. खूप कन्फ्युजन असेल लोकांच्या मनात. ज्यांनी जे लोक गोंदवलेला गेलेले आहेत, साताऱ्यामध्ये आहे हे, आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, जे वाचता आहेत रोज एक पान, त्यांनाच हे समजेल. पण ज्यांनी हे पहिल्यांदा बघितलेलं आहे, ज्यांना याविषयी माहिती नाहीये
ते थोडे कन्फ्युज असतील की ही काय करते, ही काय सांगते, आम्हाला काहीच कळत नाही. तर मी एक सोप्या पद्धतीने सांगते की आता प्रेमानंद महाराजांचं युट्यूबला तुम्ही खूप ऐकता, असे बरेच लोक आहेत, बरेच संत महात्मे सत्पुरुष आहेत की जे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की अध्यात्माविषयी नाम कसं घ्यायचं, चालू दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारिक जगताना तुम्ही देवाकडे देवाचं नाव कसं घ्याल आणि नाम घेऊन तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य कसं जगणार आहात हे तुम्ही बघताय. युट्यूबला बरेच लोक प्रेमानंद महाराजांचं बघत असतात, मी स्वतः बघते. त्याच पद्धतीचं हे एक आहे की रोज एक त्या दिवशीचं त्या वाराचं एक पान वाचायचं, त्याच्यातनं आपल्याला काय अनुभव येतोय, आपल्याला काय कळतंय, एवढं जरी डोक्यात शिरलं ना तरी खूप खूप मोठं आहे. कारण हे पुस्तक एकच आहे, ही पुस्तक 12 महिने 365 दिवस सेम लेखणी आहे त्याच पानावरती. 1 वर्ष आपण हे पूर्ण वाचलं, परत दुसऱ्या म्हणजे 2027 ला 4 डिसेंबरला जर मी हेच पान तुम्हाला रिपीट वाचून दाखवलं ना तर आजच्या दिवशी जो अर्थ आपल्याला लक्षात आलेला आहे आणि पुढच्या वर्षी 2027 ला 4 जानेवारीला हेच पान मी परत वाचणार आहे, त्यावेळेला अजून वेगळा अर्थ तुम्हाला कळणार आहे. म्हणजे याचं ज्ञान आणि याचं महत्व खूप गूढ आहे. हे एक सोप्या पद्धतीने अध्यात्माकडे घेऊन जाणारी वाटचाल आहे, जी तुम्ही रोज ऐकलं. आता मी व्हिडिओ बनवते, तुमच्यापर्यंत मी या माध्यमातून पोहोचणार आहे, तुमच्या कानावरती माझे शब्द पोहोचणार आहे की आज 4 जानेवारीला असं मी ऐकलं. म्हणजे नाम कसं घेऊ आज आपण वाचलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे की नाम म्हणजे देवाच्या समोर तुम्ही 2 तास 1 तास बसूनच राहा असं सांगितलेलं नाहीये देवाने. तुम्ही काम करता करता, ट्रॅव्हलिंग करता करता, कुठेही तुम्ही आहात, कुठेही जाताय येताय, आपलं काम करताय, व्हॉट एव्हर तुम्ही जे काही करताय 24 तासामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही उठता बसता जाता फिरता खाता जेवता खेळता नाव घेऊ शकता देवाचं. ज्या पण देवाचं तुम्ही करत असाल, राम, स्वामी समर्थ, कृष्ण, जे पण तुम्ही करत असाल, ज्या देवाला तुम्ही मानत असाल, असं काही नेसेसरी नाहीये की 2 तास मी बसूनच राहून मी डमाळ घेऊनच बसणार. हे आज या पानामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माहिती द्यावी की हे मी काय सुरुवात करते, यासाठी मी एवढा मोठा व्हिडिओ बनवला. उद्यापासून म्हणजे उद्या 5 जानेवारी आहे, उद्या 5 जानेवारीचं मी डायरेक्ट तुम्हाला पान वाचून दाखवेन. तुम्हाला जो अर्थ तुमच्या बुद्धीमध्ये येईल, जो अर्थ तुम्हाला समजेल तो तुम्ही घ्या, पण हे नक्की ऐका. याच्याने माइंड आपलं खूप फ्रेश होतं आणि एक एनर्जी मिळते, एक स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतो आपण त्याला, ती एनर्जी येते आणि काय डिप्रेशन वगैरे काय आहे ना ते असं साईडला होतं. प्रयत्न करून बघा, मी केलेला आहे, तुम्ही करा आणि हळूहळू तुम्हालाही सवय होईल त्या गोष्टीची आणि तुम्हाला आवड लागेल. नमस्कार.